गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आपला जो 1 CRचा इंट्राडे इक्विटी चॅलेंज होता, ज्यामध्ये आपण 25 lakhs यूज करून 1 CR प्रॉफिट करण्याचा प्लॅन करत होतो, तर त्याचे 16 ट्रेडिंग सेशन्स कंप्लीट झालेले आहेत. तुमच्या समोर आहे. या PNLची लिंक माझ्या बायोमध्ये सुद्धा आहे, माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये सुद्धा आहे आणि इवन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पोस्टेड आहे. सो तुम्ही कधीही केव्हाही चेक करू शकता. मला जसं पॉसिबल होईल तसं मी व्हिडिओ बनवत राहीन. सो आता आपण आपला ओव्हरऑल परफॉर्मन्स ॲनालाइज करूयात. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नेट रिअलाइज्ड प्रॉफिट केलेला आहे 5,81,000 रुपयांचा 16 दिवसांमध्ये. ठीक आहे, 5,81,000 नेट रिअलाइज्ड म्हणजे ब्रोकरेज, STT, GTT वगैरे जे काय असतं ना, टॅक्सेस बिक्सेस, TDS BDS सगळं कट करून आपल्याकडे 5,81,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. तर आता मोस्ट प्रॉफिटेबल डे जो आहे तो आहे 1,53,000 रुपयांचा, जो की आहे 12 ऑगस्ट. ओके, मोस्ट प्रॉफिटेबल डे. त्यानंतर लॉंगेस्ट स्ट्रीक म्हणजे किती दिवस आपण न ट्रेड चुकता किंवा न लॉस करता आपण स्ट्रीक करू शकलो. तर इथून आपली स्ट्रीक चालू झाली होती आणि इथे आपली स्ट्रीक एंड झाली. सो 11 दिवसांची आपली स्ट्रीक होती आणि ओव्हरऑल जर पाहायचं झालं तर 90% ॲक्युरसीने आपण काम करतोय. 16 ट्रेडिंग सेशन्समध्ये फक्त 2 लॉस झालेले आहेत आणि आता हा मंथ संपण्यासाठी फक्त 5 दिवस बाकी आहेत. सो अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके, सो आता तुम्ही बोलाल की यामध्ये काही तुम्हाला शिकायला भेटत नाही, तर तसं नसतं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून ॲनालाइज करायच्या असतात गोष्टी, की माइंडसेट, ट्रेड मॅनेजमेंट. ओके, सो ट्रेड कुठला घेतला, का घेतला, तर त्या गोष्टी, त्या व्हिडिओज माझ्याकडून पूर्णपणे मिस झालेल्या आहेत मागच्या पूर्ण महिन्याच्या. तरी पण मी काय करेन की पुढच्या आठवड्यात पूर्ण महिन्याचाच मी डेटा एकसाथ तुमच्यासमोर घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठल्या दिवशी काय केलं होतं, काय नव्हतं केलं. बिकॉज प्रत्येक दिवशी मी व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन ठेवला होता, पण आपल्यामध्ये काही लोक आहेत ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांना फक्त काय पाहायचं होतं, प्रॉफिट्स. त्यांना शिकण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. सो प्रॉफिट्स मी दाखवतोय. ठीक आहे, जर तुम्हाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मी 1 सप्टेंबरपासून वापस डेली व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन, पण तुमचा इंटरेस्ट शिकण्यामध्ये पाहिजे. बिकॉज 10 मिनिटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टॉक मार्केट नाही शिकवू शकत, जे मी मागच्या 6 वर्षात शिकलो. सो स्टेप बाय स्टेप तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे, माझी शिकवण्याची इच्छा आहेच. सो त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा येतो. पहिल्या दिवशी आपण 1,00,000 रुपयांचा प्रॉफिट केला, दुसऱ्या दिवशी आपण 53,000 रुपयांचा प्रॉफिट केला. या दोन्ही दिवसांच्या व्हिडिओज मी पोस्ट केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी आपण 26,000 रुपयांचा प्रॉफिट केला आणि चौथ्या दिवशी आपण 3,600 रुपयांचा लॉस केला. आता इथे तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली, आपला दुसरा जो लॉस आहे जो आपण फ्रायडेला केला आहे, तर तो किती रुपयाचा आहे, 19,000चा. म्हणजे थोडक्यात आपला टोटल लॉस जो आहे तो 3,000 आणि 19,000 म्हणजे 1% पेक्षा कमीच आहे. याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. तुम्ही किती लूज करणार आहे ना, हे तुमच्या हातात असतं. तुम्ही नीट समजून घेत नाही. तुम्ही काय ठरवता की मी एवढे एवढे पैसे कमवण्याचा प्लॅन करतोय, तसं नसतं. तुम्ही किती रुपये लूज करणार आहे, तुम्ही किती रुपयाचा लॉस करणार आहे, ही गोष्ट आपल्या हातात असते. मार्केट किती रुपये देणार हे आपल्या हातात नसतं. तुम्ही त्याचं पाहिलं, आपला एकही लॉस 20,000च्या वरचा नाही आहे, पण आपले प्रॉफिट जे आहेत ते सगळे 1,00,000च्या वरती, 50,000च्या वरती और प्रॉफिटेबल आहेत. थोडक्यात आपण पाहूयात ना. हे बघा, पहिल्या दिवशी 1,00,000 रुपयांचा प्रॉफिट, दुसऱ्या दिवशी 53,000 रुपयांचा प्रॉफिट, तिसऱ्या दिवशी 26,000, त्यानंतर 16,000, त्यानंतर 47,000, त्यानंतर 45,000, त्यानंतर 1,53,000. या दिवशी मार्केटमध्ये खूप मोठा मोमेंटम मला कॅच करता आलेला या दिवशी. आणि तो मोमेंटम मी कॅच करताना असं ठरवलं नव्हतं की मी 25,000 प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार नाही. तुम्हाला प्रॉफिट जे आहेत ते मोठेच घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला ट्रेल करता आले पाहिजे. तुम्हाला ट्रेड मॅनेजमेंट शिकायची यासाठी. ओके, सो त्यानंतर आपला प्रॉफिट जो आहे तो आहे 16,000 रुपयांचा. त्यानंतर आपला प्रॉफिट आहे 10,000 रुपयांचा. त्यानंतर 15 ऑगस्टला सुट्टी होती मार्केटला. त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी 7,000 रुपयांचा प्रॉफिट आहे. त्यानंतर या दिवशी रक्षाबंधन होतं मंडेला. त्यानंतर 18,000 रुपयांचा प्रॉफिट आहे. त्यानंतर 37,000, त्यानंतर 19,000 आणि थर्सडेला 72,000. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं, वेल मेंटेन्ड रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवरती, इन्स्टावरती आजकाल ट्रेडर्सचा कचरा झालेला आहे. जो कोणी येतो ट्रेडिंगचं पेज ओपन करतो, लॉस झाला अकॅडमी ओपन करतो. हे एक बेसिक कन्सेप्ट चालू आहे. तर मला 2-3 कमेंट्स आल्या की मी इथे कोर्स विकण्यासाठी आले. हे बघा, जर तुम्हाला शिकायचं असेल शिका, नसेल शिकायचं नॉट अन इश्यू. फ्रीमध्ये पण तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतात. पण ज्यांना ॲक्च्युली शिकायचं आहे, एखाद्या व्हेरीफाईड PNLवाल्या, एखाद्या म्हणजे एकमेव ओके, महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठलाही ट्रेडर नाही आहे. महाराष्ट्रामध्ये, इंडियातलं मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठलाही ट्रेडर नाही आहे जो तुम्हाला व्हेरीफाईड PNLची लिंक शेअर करेल, ती पण लाईव्हवाली. ठीक आहे, लाईव्हवाली म्हणतोय मी. ठीक आहे, लाईव्हवाली इंट्राडेची कोणी नाही करणार. सो जर तुम्हाला ॲक्च्युली जेन्युइन ट्रेडर्सकडून शिकायचं असेल
तुम्ही शिकू शकता. नसेल शिकायचं, तुमच्याकडे बेसिक नॉलेज फ्रीमध्ये प्रोव्हाइड होते. पण जर तुम्हाला माइंडसेट डेव्हलप करायचं आहे, ट्रेड मॅनेजमेंट डेव्हलप करायची आहे, तुमचं सेटअप्सवरती काम करायचं, तुम्हाला एखाद्या मेंटरची गरज असतेच. सो ज्यांना इंटरेस्ट आहे, इथे डिटेल्स दिलेले आहेत ऑफिसचे, तुम्ही करू शकता. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याकडून पण शिकू शकता, पण त्यांच्याकडे ॲडमिशन घेण्याआधी तुमचं काम आहे की त्यांचा P&L स्टेटमेंट चेक करणं, त्यांचा परफॉर्मन्स चेक करणं. तुम्हाला कोणी दाखवणार नाही. मी इथे तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही कुठल्याही रँडम ट्रेडरला मेसेज करा की सर, मला तुमच्याकडून शिकण्याची इच्छा आहे आणि तुम्ही मला तुमचा प्लीज व्हेरीफाईड P&L दाखवा. त्यांचं उत्तर तुमच्यासाठी एकदम अनपेक्षित असणार आहे आणि त्यानंतर तुमचा पूर्ण माइंड बदलून जाईल त्या पर्टिक्युलर ट्रेडरबद्दल. सो या गोष्टी होतात. बाहेर काय चाललंय मला चांगलं माहिती आहे. जर मी तुम्हाला इथे जेन्युअनली काहीतरी सांगतोय, शिकवतोय, तर त्याचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. ओके. सो ॲक्युरसी मेंटेन करावी लागते. त्यानंतर बेसिक जो आहे ना, बेसिक फंडा स्टॉक मार्केटमध्ये, तो आहे सपोर्ट रेजिस्टन्सचा. तुम्ही ओव्हर एक्झर्गेट करू नका गोष्टी, बिकॉज बेसिक गोष्टींवरती जर तुम्ही फोकस केला, सपोर्ट अँड रेजिस्टन्स या दोन गोष्टी ज्या आहेत ना, यावरती मार्केट कालांतरापासून चालत होतं, पुढे पण चालणार आहे आणि आत्ताही चालतं. सो या गोष्टींवरती तुमचा फोकस पाहिजे. मार्केट सेंटिमेंट ओळखता आलं पाहिजे. मार्केट सेंटिमेंट ओळखता आलं पाहिजे. मार्केटमध्ये काय बिहेवियर आहे मार्केटचं ते ओळखता आलं पाहिजे. न्यूज जे असतात, स्टॉक रिलेटेड इव्हेंट्स जे असतात, त्याचा आपल्या बेनिफिटमध्ये कसा उपयोग करता येईल हे ओळखता आलं पाहिजे. मार्केटचा ट्रेंड ओळखता आला पाहिजे. परत मार्केटमध्ये जे इंडेक्स असतात, सेक्टरल इंडेक्स, त्याचा तुम्हाला बिहेवियर, त्याचं कम्पॅरिझन तुम्हाला करता आलं पाहिजे. सो या गोष्टी बऱ्याच असतात ज्या जमल्यानंतर मग तुम्ही एक तुमच्या प्रॉफिटेबल जर्नीला सुरुवात होते. आता रिसेंटली एक किस्सा झाला होता. माझे एक यूट्यूबवरती सबस्क्रायबर प्लस इन्स्टावरचे फॉलोअर पण आहेत. तर त्यांनी हे जेव्हा मी चॅलेंज चालू केलं होतं तेव्हा त्यांना समजलं की व्हेरीफाईड P&L ही गोष्ट पण असते. म्हणजे लोकांना व्हेरीफाईड P&L म्हणजे काय हेच माहिती नसतं. तर व्हेरीफाईड P&L म्हणजे काय की तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाते. ही जी आहे लिंक, ठीक आहे, ही माझी लिंक आहे, ठीक आहे. सो ही जेव्हा मी सर्च करतो तर त्यानंतर माझा व्हेरीफाईड P&L ओपन करतो आणि ही लिंक जी आहे ती झिरोदाने स्वतः प्रोव्हाइड केलेली असते. कारण की काय होतं, आजकाल बरेच लोक तुम्हाला फसवतील. स्क्रीनशॉट्स असतील ते एडिट करतील, त्यानंतर तुम्हाला चुकीच्या क्लोन ॲप्स असतात, क्लोन ॲप्स, की बाबा सेम एंजल वन सारखी ॲप दिसत असते, त्यावरती तुम्ही पाहिजे ते अमाऊंट टाकून तुम्ही प्रॉफिट दाखवू शकता. तशा ॲप्सचा यूज केला जातो. लक्झरी कार्स, लक्झरी लाईफ याचा यूज करून लोकांना आमिष दाखवलं जातं की आम्ही किती भारी कमवतोय. पण तसं नसतं. तुम्हाला रिॲलिटी समजली पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे की काय असतं. व्हेरीफाईड P&L लिंक तुम्ही त्यांना मागा, ते तुम्हाला रिझन देतीलच देतील आणि त्यानंतर मग तुम्हाला समजून जाईल की आपण कुठे चुकत होतो. ठीक आहे. सो अशा गोष्टी असतात ज्याची तुम्हाला स्वतः काळजी घेतली पाहिजे. आता ही लिंक मोबाईलवरती पण पाहू शकता तुम्ही, असं नाही की लॅपटॉपवरतीच पाहू शकता. तुम्हाला मी इथे एक डेमो देतो. हे आहे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट. तुम्ही इथे पण मला फॉलो करू शकता. इथे पण मी खूप जास्त एज्युकेशनल कंटेंट टाकत असतो, तुम्ही पाहू शकता. खूप जास्त एज्युकेशनल कंटेंट मी इथे टाकत राहतो. ठीक आहे, खूप जास्त. आणि यामुळे पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. सो इथे पण बायोमध्ये मी माझी व्हेरीफाईड P&Lची लिंक प्रोव्हाइड केली. इथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हा सगळा माझा परफॉर्मन्स दिसेल. आणि इवन यूट्यूबवरती पण मी या एक्झॅक्ट लिंक्स वगैरे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जर तुम्हाला पाहायचं असेल, येस, हा आपला यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानंतर तुम्ही व्हिडिओजमध्ये गेला, एखाद्या कुठल्याही रिसेंट व्हिडिओमध्ये गेला, तुम्हाला इथे खालती आपल्या व्हेरीफाईड P&Lची लिंक दिसेल आणि तुम्हाला तेवढी ट्रान्सपरन्सी कोणीही देणार नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि राईट मेंटर चूज करणं तुमचं काम आहे. आणि आता मी असा प्लॅन करतोय की प्रत्येक ट्रेडचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्लॅन करतोय मी. एक तर मी रात्री लाईव्ह येईन संध्याकाळी 9 वाजता वगैरे, आणि त्यानंतर मी तिथेच एक्सप्लेनेशन देईन पटकन आणि मग निघून जाईन. किंवा मग मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्लॅन करतोय. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं काम चालू आहे आणि खूप सुंदर पद्धतीचं आपण ऑफिस बिल्ड करतोय, त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ घेऊन येईन, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही पाहू शकता. जस्ट अ सेकंड. येस, तुम्हाला मी इथे दाखवू शकतो. येस, हे बघा, अशा पद्धतीचं आपण ऑफिस बिल्ड करतोय. आत्ता आपली जस्ट डिझाईन कंप्लीट झाली आहे. त्यानंतर एंट्रन्स, त्यानंतर हा स्टाफचा वर्किंग एरिया आहे, त्यानंतर हा एंट्रन्स आहे आपला, त्यानंतर ही कॉन्फरन्स रूम आहे. ही कॉन्फरन्स रूम आहे जिथून आम्ही प्लॅन्स करू की कशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी शिकवता येतील लोकांना. त्यानंतर ही केबिन आहे, अशा पद्धतीची केबिन आहे. त्यानंतर
केबिन आहे. तुम्ही पाहू शकता युरोपियन स्टाईल आपण ऑफिस करतो आहे. केबिनमधून तुम्ही स्टाफकडे पण लक्ष देऊ शकता. अँड दिस इज समथिंग यू ऑल नो. सो हे केबिनमध्येच आहे. पॉडकास्ट रूम आपण बिल्ड करतो आहे, तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये आपण चांगल्या चांगल्या लोकांना इन्व्हाइट करू शकतो आपल्या पॉडकास्टना आणि तिथे त्यांना त्यांचं फायनान्शियल नॉलेज शेअर करायला लावू शकतो. सो अशी पॉडकास्ट रूम आहे. त्यामध्येच माझा ट्रेडिंग सेटअप असणार आहे, जो की असा असेल. आणि लॉबी, पॅन्ट्री, गार्डन वगैरे असं प्रॉपर एक आपण ऑफिस बिल्ड करतो आहे. सो या गडबडीत मी आहे, पण तरी पण माझी ट्रेडिंग चालूच आहे. आणि जसं मला पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करेन. सो आत्ता जस्ट एक ॲनालिसिस होता, ठीक आहे, की आत्तापर्यंत काय काय झालं. कारण बरेच जण वाटलं की चॅलेंज थांबवला की काय, लॉस झाला की काय, तर तसं नाही आहे. चॅलेंज चालू आहे. जस्ट बिकॉज मी व्हिडिओ पोस्ट करत नाही याचा अर्थ असा नाही की माझी ट्रेडिंग बंद आहे और माझा चॅलेंज बंद आहे. तुम्ही कधीही या, तुमच्या त्या व्हेरीफाईड पेनलच्या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला दिसेल की मी काय दिवे लावतोय ते, ठीक आहे. नॉर्मली दिवे नाही लावणार, चांगलंच काम करेन, बिकॉज डिसिप्लिनवरती माझी पकड आहे. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, बिकॉज त्या तुमच्या फायद्याच्या आहेत, ना की माझ्या फायद्याचं. माझं काम चालू आहे. आता काही जण बोलतात की कोर्स विकून पैसे कमवतात काही लोक. कोर्स विकून पैसे कोण कमवतं? जे स्वतः लॉसमध्ये असतात. आम्ही इथे ऑलरेडी प्रॉफिटेबल आहे. जर मी महिन्याला हे 4 आठवडे पण नाही, 3 आठवड्यात जर मी 6 लाख कमवू शकतो, तर महिन्याला मी आरामात 8 लाख कमवू शकतो. मला कशाचीही गरज नाही आहे. मी इथे का थांबते? कारण मला शिकवण्याची आवड आहे. मला गोष्टी शिकवायला आवडतात. मला ट्रेडिंग शिकवायला आवडते, म्हणून मी शिकवते. तुम्ही इथे माझा परफॉर्मन्स पाहाल या वर्षभरात मी आरामात 60-70 लाख क्रॉस करून टाकेन घरात बसून. 60-70 लाख एका रूममधून मी 60-70 लाख रुपये क्रॉस करण्याची धमक माझ्यात आहे. मी शिकवतोय लोकांना बिकॉज लोकांची डिमांड आहे आणि मला शिकवण्याची आवड आहे. मी कधीही आजपर्यंत स्क्रिप्ट बनवून व्हिडिओ नाही बनवले, और मी स्क्रिप्ट बनवून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कधीच नाही केले. जे काय आहे तुमच्यासमोर रॉ असेल, माझं पूर्ण रॉ. जे काय असेल रॉ. तुम्हाला इथे कशाही प्रकारचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, परत स्क्रिप्ट बनवून पॉईंट टू पॉईंट सांगणे, तसलं इथे काही नसतं. आणि कसं असतं माहिती आहे का, ज्या जेन्युइन गोष्टी असतात त्यांना पटपट पुढे जायला वेळ लागतो. जर इथे मी तुम्हाला एक लक्झरी लॅम्बॉर्गिनी दाखवली असती, ठीक आहे, किंवा एखादी BMW, मर्सिडीज दाखवली असते, तर तुम्ही खप पब्लिकना सांगितलं असतं. पण जे जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत, जे जेन्युइन ट्रेडर्स आहेत, ते पुढे येत नाहीत बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ पीपल. म्हणजे की जे लोक गाड्या, लक्झरी लाईफ हे ते शो ऑफ करतात आणि लोकांना असं दाखवतात की आम्ही ट्रेडिंगमधून कमवलं. काही त्यांनी ट्रेडिंगमधून कमवलेलं नसतं. तुम्ही त्यांना त्यांचा व्हेरीफाईड पेनल मागा, तुमच्या समोर रियालिटी येऊन जाईल, ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हेरीफाईड पेनलवरती लक्ष ठेवा आणि इन्स्टावरती पण मला फॉलो करून ठेवा. थँक्यू सो मच. आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू.